12व्या शतकांमधल्या 2-3 ग्रंथांमध्ये ह्या सहदेव भाडळीचा उल्लेख सापडतो. कुठेतरी सहदेव म्हणे भाडळी किंवा भाडळी म्हणे सहदेवाला असं वाक्य नक्की असायचं. अरे वा. त्याच्यामुळे हे माहीत झालं लोकांना की हे कवन सहदेव भाडळींनी निर्माण केले. मृग नक्षत्रामध्ये जर कधी ढगांचा गडगडाट झाला तर आद्रा नक्षत्रामध्ये पूर येईपर्यंत पाऊस येणार हे नक्की आहे. पडतील स्वाती तर पिकतील मोती, पण कापूस न मिळे वाती, पुत्र 12 कन्या 13. भाडळी म्हणे न पडे अन्य मुहूर्ताच्या विचारा. नमस्कार, मी उज्ज्वला खांडेकर. ज्ञानयात्रेच्या आजच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्याकडे प्रोफेसर मोहन बेटावाटकर हे आलेले आहेत. सगळ्यांनाच माहित आहे, सगळे त्यांना ओळखतात. एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्व असं म्हणता येईल. आणि मोहनजींना सगळे ओळखतात कारण ज्योतिष हा जो विषय आहे त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर मांडलाय. म्हणजे रंग ज्योतिष, अंक ज्योतिष आणि अशा वेगळ्या वेगळ्या कल्पना ज्या लोकांना कदाचित कळल्या नसत्या, विविध ग्रंथांच्या माध्यमातून आणि त्या ग्रंथांचा रेफरन्स घेऊन जेव्हा ते सांगतात तेव्हा अतिशय अद्भुत असं काहीतरी वाटतं आपल्याला. वास्तुशास्त्र ह्याचा पण त्यांचा खूप अभ्यास आहे आणि ज्या पद्धतीने ते कॅल्क्युलेशन्स करतात मला वाटत नाही आणखीन कोणाला येत असेल असं. तर आपण खूप स्वागत करूया. मोहन सर, खूप स्वागत तुमचं. आणि आज आपले जे मेंबर्स आहेत ते काहीतरी वेगळं त्यांना मिळणार आहे या उत्सुकतेने इथे आपला हा कार्यक्रम बघायला आलेत. तर तुम्ही इतक्या ग्रंथांचा अभ्यास केला, म्हणजे जेव्हाही मी तुम्हाला तुमच्याशी बोलते किंवा तुम्हाला भेटते तेव्हा तुम्ही नवीन नवीन ग्रंथांबद्दल सांगत असता. आज कुठल्या ग्रंथाची आपण चर्चा करणार आहोत आणि ज्योतिषाविषयकच आहे का हा पण? हो, आपण आता तोच विषय मांडलेला आहे आणि त्याच विषयावरती आपण फोकस करतो आहोत. तर जो ग्रंथ मी अभ्यासला आणि ज्याच्याविषयी मला आज वाटतंय की तो आपण डिस्कस करूया किंवा त्याच्यावरशी बोलायचं आहे, तर त्या अशा पुरातन एका ज्योतिष विषयक ग्रंथाविषयीच मी बोलणार आहे. आणि त्या ग्रंथाचं वर्णन मात्र मी आगळा वेगळा ग्रंथ असं कळेल. याचं कारण असं आहे की तो खरंच आगळा वेगळा ग्रंथ आहे. आणि ज्योतिषशास्त्र जर कधी म्हटलं तर तसं हे भारतीय समाजाला काही फारसं वेगळं आहे किंवा विशेष आहे असंही नाही. बरोबर. कारण ह्या ज्योतिषशास्त्र मध्ये असंख्य ऋषीमुनींनी ग्रंथ निर्मिती केली आहे. अगदी आपण परंपरा बघितली, नारदांनी केली आहे, व्यासांनी केली आहे, पराशर ऋषी आहेत. एवढंच नाही तर जैमिनी आहे, गर्ग आहेत, वशिष्ठ आहेत. इतक्या मोठ्या मोठ्या आणि अशा अतिशय ज्ञानी अशा ऋषीमुनींनी त्याच्यामध्ये ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. म्हणजे ज्योतिष विषयक हा फार पूर्वीपासून माहिती आहे. दुसरा असा भाग आहे की आपण हे जे दशग्रंथ म्हणतो वेदांगाची, या दशग्रंथांमध्ये ज्योतिष एक आहेच की. त्यामुळे असं काही फारसं वेगळं आहे असं नाही आहे. मग मी वेगळं काय सांगतोय आणि याला आगळा वेगळा का म्हणतोय, तर त्याचं एक कारण आहे की आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की ज्योतिषशास्त्र ह्या लोकांनी सांगितलंय ते गद्य स्वरूपात सांगितलेलं आहे. हो. पण हा जो ग्रंथ आहे हा पद्य स्वरूपात आहे. ह्याला एक गेयता आहे. नुसती गेयता असं नाही आहे, तर त्याच्यात यमक जुळवलेलं आहे. अरे वा. आणि हे यमक जुळवलेल्या स्थितीमध्ये असलेली जी काही कवनं आहेत, ही कवनं जी आहेत यांच्यामध्ये उहापोह केलेला आहे. तो म्हणजे कधी फलादेश आहेत, स्वप्नशास्त्राच्या अनुषंगाने स्वप्नादेश सांगितले आहेत की तुम्हाला असं स्वप्न पडलं तर काय होईल, शकुना सांगितलेत, मुहूर्त सांगितलेत, पावसाविषयीचे अदमास ठोकताळे, हे सगळा काही समावेश असलेला तो ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथाचं नाव म्हणजे सहदेव भाडळी असा तो आहे आगळा वेगळा ग्रंथ. हा, खूपच छान. आणि तुम्ही जसं सांगताय आमची उत्सुकता खूप वाढली आहे. मला हे विचारायचं होतं की हा एक प्राचीन ग्रंथ आहे असं तुम्ही म्हणालात. निश्चितच. तर त्याचे संदर्भ किंवा तो कुठे आढळला आपल्याला? हा, साहजिकच पुढचा प्रश्न असाच असणार आहे. ह्याचं कारण पण असं आहे की हा प्राचीन ग्रंथ आहे, पुरातन ग्रंथ आहे. आणि हा कुठे आढळला तर ह्याच्याविषयी तसे संदर्भ आणि पुरावे काही नाही आहे. कारण फार वेगळ्या प्रकारे त्या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. असं झालंय की हे जे काही सहदेव भाडळी मी नाव घेतलंय
हो. हे सहदेव हे पुरुषाचं आणि भाडळी हे स्त्रीचं नाव आहे. हे दोघंही बहीण भाऊ आहेत. मला वाटलं की ते एकाच व्यक्तीचं नाव आहे. नाही नाही, हे दोघं बहीण भाऊ आहेत. हा. आणि हे जे बहीण भाऊ आहेत हे 11व्या ते 12व्या शतकामध्ये होऊन गेले. अच्छा. ते ज्योतिष शास्त्रात निपुण अशी ही जोडगोळी होती बहीण भावाची. आणि त्या काळात अशी पद्धत होती की गावोगाव फिरायचं, ओरडायचं आम्ही ज्योतिषी आहोत. मग ज्याला गरज असेल तो मुहूर्त ऐकण्यासाठी, मुहूर्त विचारण्यासाठी, एखादं त्याला स्वप्न पडलं असेल तर बाबा माझ्या जीवनात काही घडणार आहे का वाईट, किंवा जे काय प्रश्न असतील, आजही जे प्रश्न पडतात तेही त्या काळात पडत होते लोकांना, सामान्य लोकांना. आणि त्या प्रश्नाची जी काही उत्तरं त्यांना हवी होती ज्योतिषशास्त्र जाणणाऱ्या तज्ञाकडून, ती उत्तरं देण्याचं काम ही जोडगोळी त्या काळे पैसे घेऊन करत असे. म्हणजे त्यांच्या अर्थार्जनाचं हे साधन होतं. परंतु दुसरं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी जेव्हा हे लोकांना ज्योतिषाविषयीच्या गोष्टी म्हणजे भविष्य सांगणं म्हणा, त्यांच्या मुहूर्त सांगणं, त्यांना मूलबाळ झालं असेल तर त्याचा कान कधी टोचायचे किंवा त्याला जेवू कधी घालायचं, जे काय असेल नसेल ते, त्याचा व्रत बंद कधी करायचं, जे असेल नसेल ते त्याची उत्तरं हे सगळेजण देत असत. म्हणजे हे दोघं जण देत असत. परंतु वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी हे ठोकताळे सांगताना ज्योतिषाविषयीचे त्यांनी इतर गोष्टींवरती पण भाष्य केली. त्यांनी शकुनांवर भाष्य केली, त्यांनी स्वप्नादेशावरती भाष्य केली, त्यांनी मेघमाला म्हणून अशी एक वेगळी निर्मिती करून पावसाच्या अंदाजावरती भाषणं केली. कुठल्या नक्षत्रात कुठल्या प्रकारे पाऊस पडला तर काय घडेल आणि कशा प्रकारे पाऊस पडेल हे तर सांगितलं. पण तू कुठल्या महिन्यामध्ये पावसाळी वातावरण असेल तर पावसाळ्यातल्या महिन्यांमध्ये काय घडेल हे पण त्यांनी सांगितलं. म्हणजे चैत्रामध्ये असं असं वातावरण असेल तर वर्षा ऋतूत कशा प्रकारे पाऊस पडेल हे अशा प्रकारचे पण ठोकताळे सांगितले. अद्भुत आहे. अगदी अगदी. नुसते ठोकताळे, बरं हे ठोकताळे अशा प्रकारचे ठोकताळे ज्योतिर्मयुख म्हणा, बृहत संहितेमध्ये वराह मेहरने सांगितलेले आहेत किंवा इतरांच्या नारद संहितेमध्ये पण असे ठोकताळे आहेत. पण ह्याचं वैशिष्ट्य असं आहे, वेगळा आगळा वेगळा जो मी म्हणालो, की हे सगळं त्यांनी कवनांमध्ये सांगितलं. आणि ही जी कवनं होती त्यांची, म्हणजे जी काही त्यांनी काव्य स्वरूपामध्ये उद्गृत केलेले, यांना एक तर यमक होतं आणि दुसरं म्हणजे त्यांनी जे काव्य स्वरूप वापरलं ते त्या काळातलं अतिशय लोकप्रिय असं काव्य स्वरूप वापरलं. म्हणजे त्यांना त्या काळातलं जे जनमानसामध्ये ओव्या प्रसिद्ध होत्या, अभंग प्रसिद्ध होते, भूपाळ्या प्रसिद्ध होते, पोवाड्या प्रसिद्ध होते. म्हणजे त्याची एक ठराविक चाल ही त्या लोकांना माहिती होती आणि त्या चाली खूप लोकप्रिय होत्या. अशा त्या लोकप्रिय चालींचा उपयोग करून त्या चालींमध्ये त्यांनी त्यांचे हे जे भाष्य आहे हे गुंफले आणि लोकांसमोर आणले. आणि त्याची परिणिती अशी झाली की हे इतकं चांगल्या प्रकारे त्यांनी गुंफल्यामुळे हे लोकांना फार आवडलेत. आणि नुसतेच आवडले असं नाही, तर ते लोकांना तात्काळ पाठ पण झालेत आणि ते पुढे पिढ्यानपिढ्या राहिलेत. आणि आपल्यापर्यंत कोणी आणला हा ग्रंथ? म्हणजे आता हे सहदेव भाडळी जे तुम्ही म्हटलं फारच अद्भुत आहे की भाऊ बहीण असं ते त्यांनी हे पुढे आणलं. पण हा ग्रंथ स्वरूप हे कोणी, ज्याला आपण आजकालच्या साध्या सोप्या भाषेत कंपायलेशन म्हणतो, बरोबर आहे, असं कोणी केलं? नाही, खरोखर कंपायलेशन अतिशय योग्य शब्द वापरला तुम्ही. हे संपादन केलेलं आहे. मुळात कसं झालं की 11व्या 12व्या शतकामध्ये ही जोडगोळी होऊन गेली असं पुसटसा अंदाज व्यक्त केलेला आहे काही ग्रंथांमध्ये. 12व्या शतकांमधल्या 2-3 ग्रंथांमध्ये ह्या सहदेव भाडळीचा उल्लेख सापडतो. आणि त्यामुळे तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की ही त्याच्या अगोदरच होऊन गेली असेल म्हणून तर त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे हे 11व्या किंवा 12व्या शतकामध्ये ही जोडगोळी होऊन गेली भाऊ बहिणीची. त्यांनी जे काही अंदाज आणि हे अदमास जसं मी आधीच्या उत्तरामध्ये सांगितलेत, हे जे त्यांनी व्यक्त केलेत, हे व्यक्त करताना त्या कवनाच्या सुरुवातीला किंवा नाही तर अंताला म्हणजे शेवटी कुठेतरी सहदेव म्हणे भाडळी किंवा भाडळी म्हणे सहदेवाला असं वाक्य नक्की असायचं. अरे वा. त्याच्यामुळे हे माहीत झालं लोकांना की हे कवन सहदेव भाडळींनी निर्माण केलेलं आहे. म्हणजे एक गोष्ट इथे ती क्लिअर झाली. दुसरं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की त्याला गेयता होती, त्याला यमक जुळलेलं होतं आणि त्याला जी चाल होती ती अतिशय लोकप्रिय, जनमानसात लोकप्रिय असलेली चाल होती. त्यामुळे झालं काय की ते लोकांना तात्काळ पाठ झालेत, त्यांच्या स्मरणात राहिले आणि त्यांना ते जे काही त्यांनी अंदाज व्यक्त केलेले आहे ते त्यांना प्रत्यक्षात तथ्य असलेले दिसत होते. म्हणजे जर कधी त्यांनी सांगितलं असेल मृग नक्षत्रामध्ये जर कधी
ढगांचा गडगडाट झाला तर आद्रा नक्षत्रामध्ये पूर येईपर्यंत पाऊस येणार हे नक्की आहे. मग हे लोकांना लक्षात आलं, त्यांना काळाच्या कसोटीवर त्यांनी एक प्रकारे ते ताऊन सुलाखून पाहिल्यासारखं झालं. आणि जेव्हा ते लक्षात झालं तेव्हा ते पिढ्यानपिढ्या मग लोकांना माहीत झालं की अरे तो जे कवन आहे ते नक्कीच निश्चितच प्रॅक्टिकली करेक्ट आहे असं. कारण ते तशा कवनाप्रमाणे जर कधी घटना घडल्यात, ढगांचा गडगडाट म्हणा, उष्मा म्हणा, तर पाऊस नक्की आहे. म्हणजे ते झालं तर लोक आश्वस्त व्हायचे की अरे काळजी करू नका, पुढच्या नक्षत्रामध्ये पूर येईपर्यंत पाऊस पडणार आहे. आणि तो पडायचा आणि तो पडतो आजही. त्यामुळे झालं काय की हे तथ्य असलेल्या या ज्योतिष विषयक त्यांच्या ज्या उक्त्या होत्या किंवा भाष्य होती ही लोकांना पाठ झाली आणि आवडली. आता आवडलेली गोष्ट आणि पाठ झालेली गोष्ट ही साहजिकच पुढच्या पिढीमध्ये जाते. असं करत करत अगदी 11व्या शतकापासून ते थेट पुढे येत गेलं. आणि मग पुढे जसं येत गेलं हे काय झालंय की 17व्या शतकाच्या अखेरीस या साताऱ्यामधल्या एका पुसेसावळी नावाच्या गावामध्ये हैपती बाबा घाडगे या व्यक्तीचा जन्म झाला. त्यांना ज्योतिषशास्त्र ज्ञात होतं. त्यांना ते जेव्हा अशाच प्रकारे ज्योतिष सांगायला जात असत, म्हणजे गावोगावी फिरून ते कुडमुडे ज्योतिष जसे आज सांगतात तशा प्रकारे ते ज्योतिषशास्त्र सांगत असत लोकांना पैसे घेऊन. तेव्हा त्यांना लक्षात आलं की तिथले वयस्कर लोक त्यांच्या तोंडावरतीच ते अशा उक्त्या फेकायचे, त्यांच्या भाषा फेकायचे आणि त्या भाषांमध्ये सहदेव भाडे या उल्लेख असायचा. साहजिकच हे ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ होते. त्यांनी ते जे काही उक्त्या आहेत त्याच्यातल्या काही गोळा केल्या आणि त्या लिहून ठेवल्यात आणि त्या पडताळून पाहिल्या. तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे सगळं काही आहे. आणि मग अशा त्या हैबती बाबांनी त्याचा तो ग्रंथ तयार केला. आणि तो ग्रंथ म्हणजे हा सहदेव भाडळी. ही सगळी घटना जी आहे ग्रंथ तयार करण्याची, त्यांचा जन्म 17व्या शतकाच्या शेवटी झाला होता. पण तो त्यांनी 18व्या शतकात, म्हणजे साहजिकच आहे ना, पुढे ते मोठे होणार आणि लिहिणार. तर ते जेव्हा तरुणपणे त्यांनी हा ग्रंथ लिहिला तेव्हा 18वं शतक चालू होतं. तर 18व्या शतकामध्ये हा ग्रंथ त्यांनी लिहिला म्हणून तो उपलब्ध झाला. अर्थात हे सगळं काही आहे त्याला किती रेफरन्सेस आहेत हे वेगळं. हैबती बाबा घाडगेंची अजूनही पुसेसावळी येथे समाधी आहे आणि त्यांचं अस्तित्व आहे. त्यांनी तो लिहिला असं म्हणतात. मी ऍक्च्युली तुम्हाला हेच विचारणार होती की त्यांच्याविषयी थोडं आणखीन आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हैबती बाबा घाडगे यांच्याविषयी खरोखर काही गोष्टी अशा आहेत की जाणून घेतल्या पाहिजे. कारण त्यांनी हा असा आगळा वेगळा अतर्क्य नाही म्हणता येणार, कारण त्याच्यात प्रत्येक ठिकाणी तर्कशास्त्र दिलेलंच आहे, असा ग्रंथ त्यांनी उपलब्ध केला. हे हैबती बाबा घाडगे मी आत्ता जसं सांगितलं की 1793 साली जन्माला आलेत. हे सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुका आहे आणि त्या खटाव तालुक्यामध्ये पुसेसावळी नावाचं गाव आहे. त्या गावातल्या एका धनगरी कुटुंबामध्ये हे जन्माला आलेत हैबती बाबा घाडगे. आणि हे जन्माला आल्यानंतर त्यांचं साहजिकच परंपरागत व्यवसाय जो शेळी पालन हा होता. हे जसे 8-10 वर्षाचे झाले तसे त्यांना घरच्यांनी त्या शेळ्यांच्या मागे पाठवून दिलं. कुठल्या तरी मोठ्या पुरुषाबरोबर हे पण जायचे. पण तो ह्या हैबतीला लहानपणापासून असं वाटत होतं की अरे आपण हे शेळी पालन काही करायचं नाही, आपण शिकूया काहीतरी. त्यांना शिकण्याची खूप आस होती. पण तो घरच्यांना काय एक मुलगा मिळाला होता ना शेळी पालनासाठी, एक व्यक्ती मिळालं होतं. त्यामुळे त्यांनी त्याचं काही ऐकून घेतलं नाही. लहान होते ते, त्यांचं काही ऐकून घेतलं नाही, त्यांना शेळी पालनासाठी पाठवून दिलं. हे सगळे जे काही त्यांचे प्रकार चाललेले होते की जायचं रोज शेळी पालन करायचं यायचं, पण त्यांचं मन फार अस्वस्थ असायचं की काहीतरी शिकलं पाहिजे. काही वर्षांनी म्हणजे ते 8-10 वर्षापासून जेव्हा अजून मोठे झालेत 14-15 वर्षाचे, तेव्हा मात्र त्यांनी घरामध्ये प्रचंड हट्ट केला की मला आता एक तर काहीतरी गुरु तरी करू द्या, नाही तर काहीतरी शिक्षण तरी घेऊ द्या. आणि मग शिक्षण घेण्यासाठी मग त्याला साहजिकच आहे तरुण मुलाला किती नाही म्हणणार कोणी. आणि म्हणून अगदी काय म्हणतात कंटाळून, नाईलाजाने कंटाळून अशी ती घरातून त्यांना परवानगी मिळाली. मग त्यांना सूचना असं झालं की आपण आता शिकायचं तर काय, ह्या वयामध्ये काय करायचं. त्या शेजारच्या म्हणजे तो खटाव तालुका सांगितला, खटाव तालुक्यामध्ये त्यामध्ये एक फार मोठं प्रस्थ होतं. नाथपंथीय गोपाळनाथ बुवा म्हणून होते. त्यांचं फार मोठं प्रस्थ होतं. ह्या हैबती बाबांनी ह्या गोपाळनाथ बुवांना आपले गुरु केलं आणि ते त्यांच्या सेवेला लागले. त्यांनी अगदी मनोभावे सेवा केली. ती सेवा त्या गोपाळनाथ बुवांना खूप आवडली
आणि गोपाळनाथ बुवांनी पण त्यांना मनापासून पुराणं शिकवलेत. पुराणं नुसते शिकवले असं नाही, पुराणातलं तत्वज्ञान शिकवलं, त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र पण शिकवलं. अच्छा. ह्या मुळातच हैबती बाबा जे होते, हा जो तरुण होता हैबती नावाचा, हा अतिशय चाणाक्ष होता आणि तीव्र बुद्धीचा होता. आणि स्वतःची आकलन शक्ती तर चांगली होतीच, पण अनालायझिंग पॉवर पण चांगली होती. त्यामुळे त्यांना ज्योतिषशास्त्र तर लवकर आत्मसात झालं, पण त्याचबरोबर त्यांचं होरा ज्योतिषामध्ये त्यांनी निपुणता मिळवली आणि अरे वा. त्याचबरोबर इतर ग्रंथाचा पण अभ्यास केला आणि ते नावाजलेले ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध झाले. आता त्या काळामध्ये काय पद्धत होती, म्हणजे मी हे 18व्या शतकातली गोष्ट सांगतो. 18व्या शतकामध्ये पद्धत अशी होती की कोणाला ज्योतिषशास्त्र येत असेल तर त्याने गावोगावी हिंडायचं आणि लोकांना त्यांचं भविष्य सांगायचं किंवा ते जे प्रश्न विचारतील त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. ती ज्योतिष विषय काय, मानवाचा हा स्वभाव आहे की त्याला काहीतरी जे त्याला माहित नाही ते जाणून घ्यायचं असतं. जे अगदी वर्षानुवर्ष हजारो वर्षांपासून ते चालत आलेलं आहे, ते आता 17व्या 18व्या शतकात कसं काय नसेल, त्याही काळात होतं. लोकांना जाणून घ्यायचं होतं मुहूर्त काय आहे, त्यावेळेस पाऊस कसा पडेल, अरे बाबा मी पीक कुठलं लावू, अरे मला विहीर खणायची ती कुठे, ह्या सगळ्यांची उत्तर हे हैबती बाबा त्यांना असलेल्या ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानाच्या नुसार देत असत. हे सगळं त्यांचं सुखनैव चाललेलं होतं. पण व्हायचं काय, ते जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे साताऱ्याच्या आसपासच्या खेड्यांमध्ये ज्योतिषशास्त्र सांगायला जायचे, त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की वयस्कर लोक ह्यांच्याच तोंडावरती काही ज्योतिषविषयक भाष्य फेकतायत. त्यांना नवल वाटलं की अरे हे कसं काय. बरं, त्यांनी काय केलं, ते ज्योतिषविषयक जे भाष्य होते ते काही भाष्य त्यांनी गोळा केलेत आणि ते त्यांनी पडताळून पाहिले त्यांच्या ज्योतिषविषयकच्या ज्ञानावरती. तेव्हा त्यांना त्यात प्रचंड तथ्य असल्याचं कळलं. आता मी त्या ज्या काही उक्ती आहेत ज्या अजूनही लोकांना माहिती आहे त्याच्यातले काही उदाहरणं सांगतो. अरे वा. बहुतेक आपल्या प्रेक्षकांना पण माहिती असतील. त्यातली पहिली उक्ती अशी आहे, पडतील स्वाती तर पिकतील मोती, पण कापूस न मिळे वाती. अच्छा. आता बघा याचा अर्थ काय, पडतील स्वाती म्हणजे स्वाती नक्षत्रात जर कधी पाऊस पडला तर पिकतील मोती म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये धनधान्य येईल. म्हणजे ते पीक पाण्याला चांगला असा तो पाऊस समजला जातो. पण त्याच्या पुढे तिथे म्हटलेलं असं आहे, पण कापूस न मिळे वाती. ह्याचं कारण असं आहे की स्वाती नक्षत्रात, हे आजही खरं आहे की स्वाती नक्षत्रात जर कधी पाऊस पडला तर तो कापसाच्या पिकाला अतिशय मारक असतो. सगळं कापसाचं पीक वाहून जातं त्याने. अरे बाप. त्यामुळे होतं काय की तुम्हाला धनधान्य तर मिळेल स्वाती नक्षत्रात पाऊस पडला तर, पण कापूस नाही मिळणार तुम्हाला वातींसाठी. आता बघा, ही उक्ती मी सांगितल्याबरोबर बहुतेक प्रेक्षकांना पटकन लक्षात पण आली असेल, आवडली तर असेलच. याचं कारण दोन आहे. एक म्हणजे त्याला गेत आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये यमक जुळलेलं आहे. हेच तर कारण आहे की 11व्या 12व्या शतकातल्या सहदेव भाडळींनी केलेले कवनांमधले भाष्य हे 18व्या शतकात पण लोकांमध्ये होते. इव्हन ते 18व्या शतकात नाही, आजही कितीतरी अशा प्रकारची भाष्य ही खेड्यापाड्यातल्या ग्रामीण जनतेतल्या वयस्कर लोकांना पाठ आहेत. आता तुम्ही जसं सांगितलं ते इतकं असं सोपं वाटलं आणि असं वाटलं, हा अतिशय सोपी भाषा आहे ना, कोणालाही लक्षात राहील आणि लक्षात पण राहील, कळेल. आणि असं अजून मी एक उक्ती सांगतो, त्याच्यामध्ये भाडळीचं नाव आलेलं आहे. ती म्हणजे पुत्र 12 कन्या 13. भाडळी म्हणे न पडे अन्य मुहूर्ताच्या विचारा. आता 13 आणि विचारा याच्यामध्ये यमक जुळलेलं आहे. आता आपण ह्याचा अर्थ बघू. त्याच्यात भाडळी काय म्हणते की पुत्र 12 आणि कन्या 13 म्हणजे जर कधी एखाद्या घरामध्ये पुत्र जन्माला आला तर 12व्या दिवशी आणि कन्या जन्माला आली तर 13व्या दिवशी तुम्ही त्यांचं बारसं करू शकता. अरे वा. बारसं करण्यासाठीच ते भाष्य आहे. आणि वरतून तिचं असंही म्हणणं आहे की हे शास्त्राने सांगितलेलं आहे तर हे तुम्ही पाळा ना डायरेक्ट, त्याच्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही. आणि म्हणून भाडळी पुढे म्हणते न पडा अन्य मुहूर्ताच्या विचारा, की मुहूर्त बघण्याची गरज नाही, सरळ सरळ 12वा 13वा दिवस साधायचा आणि बारसं करून टाकायचं. किती छान. आणि बघा हे किती साधं सोप्या शब्दांमध्ये किती आशयगर्भ गोष्ट सांगितली आहे. अजून एक उक्ती सांगतो की जे मी आधी रेफरन्स दिला होता त्याचा, ते म्हणजे रोहिणी डागे मृग गाजे आद्रा वाहे पूर. मी परत सांगतो, रोहिणी डागे मृग गाजे
आद्रा वाहे पूर, हो. सहदेव कहे भाडळी, हा. घरघर में है तूर. तूर तूर म्हणजे आता तुरीची डाळ. तुरीची डाळ. आता अच्छा. ते सांगतो ह्याचा संबंध काय आहे सगळा. हा. याच्यात पहिल्यांदा म्हटलंय रोहिणी डागे. हा. या डागे हा जो शब्द आहे ना, हा त्या काळातला गिरवाण शब्द आहे, 12व्या शतकातला. 12व्या-13व्या शतकामध्ये आपल्या इथे जेव्हा ट्रान्झिशन मराठीचं चाललेलं होतं, कारण मुघलांचं आपल्यावरती आक्रमण आलेलं होतं, सगळं ढवळून निघालं होती, तशी भाषा पण ढवळून निघाली होती. त्यावेळेस डागे म्हणजे असं असायचं की डाग पडेल इतकं उष्मा, अंगाला डाग पडेल इतका उष्मा, असा त्याचा अच्छा. अभिप्रेत आहे. हा. म्हणजे रोहिणी नक्षत्रामध्ये जर कधी तुमच्या खूप उष्मा पडला, उकाडा झाला असं म्हणू आपण, हो. मग त्याच्यापुढे म्हटलंय मृग गाजे, म्हणजे आणि मृग नक्षत्र, रोहिणी नंतर मृग नक्षत्र येतं, हो. जी पावसाची 9 नक्षत्र आहेत ती. हो. तर रोहिणी नंतर जे मृग नक्षत्र येतं, ह्या मृग नक्षत्रात मध्ये जर कधी ढगांचा गडगडाट झाला, म्हणजे इथे 2 गोष्टी आहेत, रोहिणी नक्षत्रात उष्मा वाढणं आणि त्याच्यानंतर पुढच्या नक्षत्रामध्ये ढगांचा गडगडाट होणं, हो. अशा 2 गोष्टी घडल्यात. तर हे नक्की आहे की आद्रा नक्षत्रामध्ये म्हणजे त्याच्या पुढच्या नक्षत्रामध्ये प्रचंड पाऊस पडणार आहे पूर येईपर्यंत. पूर येईपर्यंत म्हणजे पूर येण्याची जे काय आदमास आहे तो ह्यामध्ये वर्तवून टाकलेला आधीच. हे जर कधी आहे, नुसतं आदमास आहे असं नाही आहे. याबरोबर अजून एक गोष्ट आहे, त्याच्या पुढे काय म्हटलंय की सहदेव कहे भाडळी, म्हणजे सहदेव भाडळीला म्हणतो की घरघर में है तूर. म्हणजे जरी आद्रा नक्षत्रामध्ये पूर आला तर तो पूर आलेलं जे काही पाऊस आहे, म्हणजे ते जे पाणी आहे, ते इतकं उत्तम असतं पिकांसाठी की धनधान्याची समृद्धता येते. ज्या ज्या भागामध्ये ही सगळी घटना घडते त्या त्या भागात, त्याच्यामुळे धनधान्य पिकल्यामुळे सगळे शेतकरी आनंदात असतात. एवढंच नाही तर ह्या पिकांमध्ये असं म्हणतात की सगळ्यात कठीण पीक आहे ते तुरीचं पीक. त्याचे फार नखरे असतात आणि ते काही सहजासहजी लगेच येतं तरारून असं काही नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी खूप पॅरामीटर्स शेतकऱ्यांना माहिती आहे की खूप पॅरामीटर्स उपयोगात आणावे लागतात. पण तू जर कधी ह्या 3 गोष्टी घडत असतील की रोहिणीमध्ये उष्मा, मृगामध्ये ढगांचा गडगडाट आणि आद्रामध्ये पाऊस, असं जर कधी झालं तर तुरीचं पीक खूप मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होतं, जे घरोघरांमध्ये तूर मिळेल असा त्याचा अर्थ आहे. बघा, पूर आणि तूर हे पण यमक जुळलेलं आहे आणि किती साध्या सोप्या भाषेत आहे. फक्त त्याचा आशय आपल्याला, ती भाषा आता आपण वापरत नाही म्हणून कळत नाही, अदरवाईज ते त्या काळातल्या जनतेला ते अतिशय साधी सोपी भाषा होती. ह्या बघा, आता हे मी 3 उदाहरणं दिले तुम्हाला. हे 3ही उदाहरणं जसं आज आपल्याला नवल वाटतं की अरे हे काय आहे चाललेलं, हे 11व्या-12व्या शतकात, तसंच त्या हैबती बाबांना पण वाटलं. आणि त्या हैबती बाबांना वाटल्यामुळे मग हैबती बाबांनी अशा प्रकारच्या, अशा सदृश ज्या ज्या काही ओव्या म्हणा, अभंगाच्या अशा चाली असलेले हे जे काही भाष्य होते आणि ज्याच्यामध्ये सहदेव भाडळी यांचा नामोल्लेख होता, असे त्यांनी गोळा केलेत. आणि गोळा केल्यानंतर त्यांनी बघितलं की अरे ह्याच्यात तथ्य आहे, कारण ज्योतिष विषयक सगळ्या पातळ्यांवरती ते सिद्ध होत होते. फक्त झालं काय की काही काही ओव्यांमध्ये काही बदल झाला होता, काही अपभ्रंश झाले, ते होणारच ना, 600 वर्षाचं मध्ये अंतर गेलेलं आहे, तर त्याच्यामध्ये काही ना काही बदल होणारच होते. हे सगळे त्यांनी बदल ते जे आहेत त्याच्यातले ते त्यांनी दुरुस्त केले. त्याच्यामध्ये काही दुरुस्त पण केले, काही त्याच्यात भर घातली, काही वेगवेगळ्या अशा ओव्या त्यांना लक्षात आलं ज्याच्यात सहदेव भाडळीचं नाव होतं पण तो संदर्भ जुळत नव्हता, काही ठिकाणी यमक जुळत नव्हतं. हे सगळं त्यांनी जुळवलं. त्यांना चाली परत दिल्यात काही काही, की ज्या ठिकाणी चाली जुळत नव्हत्या तिथे चाली दिल्या. आणि अजून नवल म्हणजे असं घडलं की जे मी तुम्हाला आधी चालींचे प्रकार सांगितले की आधीच्या चालींच्या प्रकारामध्ये काय होतं, तर अभंगाची होती, ओव्यांची होती, भूपाळी होती, पोवाडा होता, फटका होता, हे सगळे त्या काळातले लोकप्रिय प्रकार होते. पण त्या काळात लावणी नव्हती, पण हैबती बाबांच्या काळामध्ये लावणी होती. तर आत्ताच्या ग्रंथामध्ये, सहदेव भाडळी या ग्रंथामध्ये काही काही भाष्य जे काय आहे ज्योतिष विषयक, म्हणजे शकुनांचे म्हणा किंवा पावसाचे, याच्यामध्ये चक्क लावणीची चाल दिलेली आहे. अरे वा, ती हैबती बाबांनी दिलेली आहे. हे सगळं हैबती बाबांचं काम आहे. या हैबती बाबांच्यामुळे हा ग्रंथ उपलब्ध झाला असं म्हणतात, असं मी म्हणेन. कारण काय झालंय की आपल्याकडे मुळातच आपण इतकी सगळी ग्रंथसंपदा ही कधीच सांभाळलेली नाही आणि त्याचं डॉक्युमेंटेशन कधीच केलं नाही. म्हणजे भारतीय समाजाविषयी सगळ्या लोकांचं तेच म्हणणं आहे की ह्यांच्याकडे प्रचंड प्रकारची ग्रंथ समृद्धता आहे,
पण डॉक्युमेंटेशन म्हणून काही नाही. हा, हा. त्याच्यामुळे मला शेवटी दुर्दैवाने हे म्हणावं लागतं की असं म्हणतात. असं म्हणतात. खरंच हे सगळं फार अद्भुत आहे आणि कोटी कोटी प्रणाम त्या हैबती बाबांनी इतका प्रयत्न केला आणि बरोबर आहे. ते थोडस त्याच्यात आपला पण एक त्यांनी हे केलं, आपला फ्लेवर ऍड केला असं म्हणता येईल. नक्कीच नक्कीच. एक आणखीन मला फार उत्सुकता आहे की तुम्ही असं म्हटलं की सातारा आणि त्याच्या आसपासच्या गावांमध्ये या अशा गोष्टी असतात. चला आपण असा विचार केला की महाराष्ट्रामध्ये पण हे पसरलं असेल कुठे कुठे. हा, सातारा आणि मराठवाड्यामध्ये तर हे ह्या अजूनही उपलब्ध आहेत. हा, पण महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पण सहदेव भाडळीच्या ह्या जे काही भाषा आहेत हा. हे उपलब्ध आहेत, पण फारसं असं ते प्रचलित नाहीये अच्छा. जेवढं प्रचलित हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आहे. हा. पण महाराष्ट्राच्या बाहेर पण आहेत का हे असे, म्हणजे ह्यांचा उल्लेख आहे का कुठे? अतिशय योग्य प्रश्न आहे. सांगतो तुम्हाला की ह्याचा जेव्हा मी अभ्यास करत होतो हा. तेव्हा मलाही हा प्रश्न पडला होता की अरे हे जर कधी जनमानसात आहे तर हे इतर राज्यांच्या किंवा प्रांतातल्या जनमानसात पण असेल ना. हो. कारण आपल्याकडे फार पूर्वीपासून अशा प्रकारची एकसंधता आहे. म्हणजे कुठलाही आपण जर कधी रामायणाचा उल्लेख केला तर असे तू हिमालय रामायण एकच आहे. हो. लोकांना माहिती असलेलं. हो. ठीक आहे, नंतर लोकांनी काही नवीन लिहिलंय, कोणी कंबर रामायण लिहिलं, कोणी त्याच्यातलं ते बाकीचे आपण जे ऐकतो ते पेरियारने लिहिलं, कोण हो. वाटेल ते हो. प्रकारे त्यांनी त्यांच्या प्रकारे ते पद्धतीने. वर्जन काढले. हा. पण मुळातलं वाल्मिकी रामायणाचा जर कधी आज रेफरन्स बघितला हो. तर जे भाष्य हा युपी मधला माणूस करेल तेच भाष्य केरळ मधला माणूस पण करतो. बरोबर. जे भाष्य बंगाल मधले लोक करतील तेच राजस्थान मधले करतात. म्हणजे असे तू हिमालय सगळीकडे एकच आहे. हे ग्रंथसंपदेच्या बाबतीत जसं असतं, हो. स्पेशली ग्रंथसंपदेच्या बाबतीत, त्यामुळे आपण म्हणतो की विविधतेमध्ये भारत एक आहे. हा. तर तीच गोष्ट ह्या बाबतीत पण खरी आहे. अर्थात मला तेवढा वेळ नाही मिळाला इतर प्रांतातला बघायला, हा. पण मी ज्या प्रांतांमधलं ते शोधलं की अशा प्रकारचं आहे का, हम्म. तर त्याच्यातले काही उदाहरणं देतो. हा. एक 5-6 मला माहिती आहेत ते, पण माझा असा कयास आहे त्याच्यानंतर की सगळ्या प्रांतामध्ये आणि ग्रामीण भागात हे नक्की असणार आहे. तर अच्छा. आता मी त्याचे उदाहरणं सांगतो. अगदी आपण आता शेजारच्या राज्याचं घेऊ. हो. गुजरातमध्ये ग्रामीण जनतेमध्ये स्पेशली हा. एक फार प्रसिद्ध अशी गोष्ट त्यांना माहिती आहे. हा. म्हणजे त्याचं पुस्तक प्रसिद्ध केलंय कोणीतरी. ते अच्छा. कोणी केलंय ते काही कळलं नाही मला, कारण त्याचा उल्लेख सापडला नाही. पण त्या पुस्तकातल्या उक्ती ज्या आहेत ना, हा. त्या उक्तींमध्ये सुरुवातीला किंवा शेवटी भाडळी कहे छू असं येतं. अरे. आणि निवळ त्या ज्या उक्ती आहेत त्या सगळ्या ज्योतिष विषयक आहेत, त्या शकुनांविषयी आहे, त्या मुहूर्तांविषयी आहेत. एवढंच नाही तर त्या पावसाचे अंदाज पण व्यक्त केलेले आहेत. अरे वा. आणि ते जे पुस्तक आहे ना, नवल वाटेल तुम्हाला, भाडळी वाक्य या नावाने प्रसिद्ध आहे. अरे वा. आणि तिथे पण भाडळी आहे. हा. मग हे लक्षात आल्यानंतर मी अजून पुढे गेलो राजस्थानामध्ये. हा. राजस्थानामध्ये भाडळी सहदेव याच्या संदर्भातले कित्येक गोष्टी आहेत आणि उक्त्या त्या अजूनही लोकांना माहिती आहेत. अच्छा. तर त्या राजस्थान मधले अजून एक विशिष्ट प्रकार असा आहे एका ग्रामीण भागामध्ये, ते म्हणजे भाडळी मेघमाला या नावाने एक पुस्तिका फार प्रसिद्ध आहे. हो आणि का? ह्या भाडळी मेघमालेची खरेदी जी आहे ना, हा. ही त्या ग्रामीण भागात जी आहे पूर्ण राजस्थानभर, हा. ही पावसाळा येण्याच्या अगोदर फार होते. याचं कारण हो. लोकांना फार क्युरियोसिटी असते की यावर्षी पाऊस कसा पडेल. हो. प्रत्येक वर्षी पाऊस कसा पडेल याचे अंदाज त्या पुस्तिकेमध्ये दिले आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव पण भाडळी मेघमाला असंच आहे. आणि हे अवेलेबल आहे म्हणजे? हो हो हो. हे इव्हन तुम्ही गुगलला टाकलं भाडळी मेघमाला तर तुम्हाला त्याचे रेफरन्सेस पण येतील. अच्छा. अजून कुठे? अजून आता हे राजस्थानचं झालं. हा. आता कनौज हा युपी मधला कनौज हा जो एरिया आहे, हो. या कनौज एरियामध्ये एक घाग भड्डारी या नावाचे पुस्तक प्रसिद्ध आहे. या अच्छा. पुस्तकामध्ये ज्योतिष विषयक तर सगळे ठोकताळे दिलेलेच आहेत, पावसाच्या अदमास्त दिलेलेच आहेत, पण त्याच्यात शकुन आहेत, त्याच्यात मुहूर्त आहेत, स्वप्नादेश आहे, फलादेश हो. आहे, जे काही आपल्या सहदेव भाडळीमध्ये आहे ते सगळं आहे. विशेष म्हणजे त्या पुस्तकात कुठल्या ऋतूमध्ये काय आहार घ्यावा हे पण सांगितलेलं आहे. अरे वा. आणि त्या प्रत्येक जे काही त्या आहेत हे सगळे काव्यमय आहे. हा. म्हणजे आधीचे जे उदाहरण सांगितले त्याच्यात पण काव्यमय आहे. हो. हे घाग भड्डारी जे आहे ना, हे पण काव्यमय आहे. हा. फक्त ह्याच्यातला वेगळा भाग असा आहे, पुस्तकाचं नाव घाग भड्डारी आहे
पण तू त्याच्यातल्या ज्या उक्त्या आहेत, त्याच्यातले जे भाष्य आहे काव्यमय, याच्यामध्ये घाग कहे घागिनी किंवा घागिनी अच्छा. कहे घाग असं म्हटलेलं आहे. म्हणजे नाव बदललेलं आहे. अच्छा. पण ते भड्डरी म्हणजे काहीतरी त्यांचा, कदाचित मला लक्षात नाही आलं, त्यांच्या भाषेत काहीतरी एक त्याचा नक्की भड्डरी आणि घागिनी याचा काहीतरी संबंध असावा. पण तू असं ते तिथे आहे. या पश्चिम बंगालमध्ये डंक भल्लारी या नावाचं पुस्तक आहे. अच्छा. जे अगदी ज्याच्यात कित्येक उक्त्या ह्या आपल्या सहदेव भाडाळीशी साम्य असलेल्या आहेत. अशाच प्रकारचं पुस्तक आहे, अशाच प्रकारचं आहे. ते बंगाली भाषेत आहे आणि बंगाली भाषेत ते काव्यमय स्वरूपामध्ये असंच ठोकताळे, आदमास, मुहूर्त, शकुन हे सगळं काही त्याच्यामध्ये आहे. पण कुठेतरी थोडासा म्हणजे असा एक भाव असाही येतो ह्याच्यातनं की कदाचित हे सगळं ज्याला आपण म्हणतो ना कही सुनी बात, हा, किंवा कपोल कल्पित, जरी ह्या खूप रंजक कथा आहेत तरी तुम्ही जसं सांगताय खूप ह्याचे रेफरन्सेस आहेत वगैरे, बरोबर आहे. आपले कदाचित काही मेंबर्स असं विचार करत असतील की मग हे असं म्हणजे इज इट पॉप्युलर ऑर इज इट म्हणजे हे फिक्शन आहे की फॅक्ट आहे. तर काही असं तर नाही की कपोल कल्पित आहे आणि असं काहीतरी हे केलं आहे. हा, आता बघा, शेवटी हा विश्वासाचा प्रश्न असतो. आजही बघा, भविष्य जाणताना त्या ज्योतिषशास्त्रावरती तुम्ही किती विश्वास ठेवतात ह्याच्यावरती तुमचं सगळं अवलंबून आहे. तुम्हाला स्वतः कोणी काही बोलवत नाही, तुम्ही स्वतः गेलेले असतात काहीतरी जाणून घ्यायला. म्हणजे कुठेतरी तुमच्या मनामध्ये विश्वास असतोच ना. हे जसं आहे तसंच जर कधी खरोखर ते शास्त्र अवगत असलेले शास्त्राधिकारी असेल तर त्याने दिलेले उत्तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये खरे ठरतात. मी असे कित्येक उदाहरणं बघितलेले आहेत की त्यांनी जे सांगितलं ते तंतोतंत खरं ठरलेलं आहे, माझ्या आयुष्यात पण आणि इतर ठिकाणी पण. म्हणजे आता अगदी या सहदेव भाडाळीविषयी सांगायचं तर 2004 साली मी माझा बंगला बांधला अलिबागला. त्या बंगल्यामध्ये मला कूपनलिका घ्यायची होती. ते त्यावेळेस असं होतं की आमच्या आसपासच्या भागामध्ये, म्हणजे जरी मी अलिबागला राहत असलो, तिथे भरपूर पर्जन्यमान असलं तरी सुद्धा आमच्या आसपासच्या भागात कोणाच्याच यशस्वी झाल्या नाहीत या कूपनलिका म्हणजे बोरवेल. या बोरवेल कुठेच झाल्या नाहीत. आणि मग त्यामुळे काय झालं की 2-2, 3-3 वेळा बोर मारून लोकांना काही पाणी लागलं नाही. त्यामुळे मी पण त्यावेळेस खूप काळजीत होतो की अरे आपण आता एवढं सगळं काही पाण्याचं हे म्हणजे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू केलंय, याला पाणी आणण्यासाठी आपल्याला गरज आहे. आणि म्हणून मग मी त्यावेळेस ह्या सहदेव भाडाळीचा रेफरन्स घेतला. तेव्हा मला त्या रेफरन्समध्ये असं कळलं की पलाश वृक्ष जर कधी असेल आणि त्याच्या शेजारी जर कधी अजून वडाचं जर कधी झाड असेल तर ह्याच्यापासून 4 हातावरती पश्चिम दिशेला तुम्ही खणलं तर 100% पाणी लागेल. अच्छा. आणि मग मी काय केलं, शेवटी मी विचार केलं ठीक आहे ना, बघूया काय होतंय ते. तर नवल वाटेल, माझ्या इथे अक्षरशः 12व्या फुटावरती पाणी लागलं. अरे वा. आणि ते इतकं उदंड पाणी होतं की आज तागायत ते कधी कितीही वेळ त्याच्यावरती किती हॉर्स पॉवरची मोटर लावली तरी ते कधी संपत नाही. अरे वा. मग आता ह्याला आपण कपोल कल्पित किंवा असं कसं काय म्हणणार, हा माझ्या स्वतःच्या बाबतीतला अनुभव आहे. आणि मग नंतर पुढचं पण प्रवास सांगतो की पुढेही असंच झालं की मी माझ्या बऱ्याच मित्रांना त्याचे रेफरन्सेस दिले आणि त्यांच्या इथे पण त्यांनी जेव्हा जेव्हा विहीर खणली किंवा बोर केलं त्यावेळेस त्यांना नक्की पाणी लागलं. असं सगळं होतं. तर हे असं सहदेव भाडाळीचं आहे. खरं म्हणजे तुम्ही ह्याच्याबद्दल सांगितलंय, सहदेव भाडाळी त्यांनी काय काय सांगितलं किंवा ज्या पद्धतीने त्यांनी लोकांपर्यंत हे सगळं पोहोचवलं त्यांच्याबद्दल पण जाणून घ्यायची खूप उत्सुकता वाढली आहे ऍक्च्युली. तर सहदेव भाडाळी ह्याची काय कथा आहे? नाही, सांगतो तुम्हाला. आता अगदी योग्य प्रश्न विचारला, कारण आपण त्याच बाजूला चाललो आहोत सगळे. कारण एवढं सगळं त्यांच्याविषयी सांगितलं, पण म्हणजे त्यांनी काय केलं त्यांच्याविषयी सांगितलं, पण स्वतः ते सहदेव आणि भाडाळी कोण हे काही मी अजूनपर्यंत सांगितलं नाही. तसं बघितलं तर पुरावे म्हणून काही नाही आहे, पण तू ह्या सगळ्या पुस्तकांमध्ये, म्हणजे मी महाराष्ट्रातल्या सहदेव भाडाळी ह्या ग्रंथाविषयी बोलतो असं नाही. अगदी घाग गग्गिनीमध्ये घागाची कथा, सहदेव भाडाळीमध्ये सहदेवाची कथा, त्या डंक भल्लारीमध्ये डंकाची कथा, डाक भड्डरीमध्ये डाकाची कथा, यांच्यामध्ये अक्षरशः कथेचं साम्य आहे. ती कथा बघा, त्याला पुरावे काही नाही आहे,
म्हणजे मी तुम्हाला तेच सांगितलं की आपण पुरावे ठेवत नाही, डॉक्युमेंटेशन करत नाही. त्याचा कदाचित हा दोष असावा किंवा अजून काही कोणाला काय जे समजायचं ते समजू शकतात. पण मी आधीच सांगतो की याला पुरावा नाहीये, कारण कोणी उद्या पुरावा विचारायला येऊ नये माझ्याकडे, त्याची काही आवश्यकता नाही आहे. म्हणजे ऐकायचं असेल तर हे तुम्ही रंजक म्हणून ऐका, नाहीतरी भविष्यात तसंच ऐकतात. तशाच प्रकारच्या हे जे काही सहदेव भाडळी आहेत, ह्या दोघांविषयी अतिशय रंजक अशा कथा आहेत. फक्त त्याला पुरावे नाही आहेत अशा मात्र कथा उपलब्ध आहे. कारण काय, 11व्या-12व्या शतकात ते होऊन गेलेत, पण त्यांच्याविषयीच्या कथा आजही ऐकल्या तर त्या ऐकाव्याशा वाटतात अशा आहेत. म्हणजे त्याला कपोलकल्पित अशाच कथा आहेत. 11व्या शतकामध्ये पैठण ह्या भागामध्ये मार्तंड जोशी नावाची एक व्यक्ती होती. ते ज्योतिष शास्त्रात अतिशय निपुण होते आणि त्यांचा तोच व्यवसाय, जसा मी सांगितला की गावोगावी जाऊन त्यांना ज्योतिषी सांगायचं. अशा या मार्तंड जोशींना नुसतं ज्योतिषशास्त्र अवगत होतं असं नाही, तर त्यांना अजून एक वेगळी अशी विद्या प्राप्त होती. त्या विद्येचं नाव होतं त्रिकालज्ञान. त्याच्यामुळे काय व्हायचं त्यांना की एखादा जातक, म्हणजे आपण आजच्या भाषेत कस्टमर समजू किंवा क्लायंट समजू, असा जर कधी त्यांच्या समोर आला तर त्याचं भूत, भविष्य आणि वर्तमान त्यांना कळत असे. असं त्यांना त्रिकाल ज्ञान प्राप्त होतं. त्याच्यामुळे ते साहजिकच त्या काळात एवढं सगळं सांगणारे असतील तर ते फारच त्या काळामध्ये लोकप्रिय होते, प्रसिद्ध होते. अशा या मार्तंड जोशींना एक औरस मुलगा होता, त्याचं नाव होतं सहदेव. आणि त्यांना एक अनौरस मुलगी होती, ती होती भाडळी. म्हणून हे सहदेव भाडळी. पण यांच्या कथा वेगवेगळ्या आहेत आणि ते मी असं विस्तार करून नंतर सांगणारच आहे भाडळीची कथा. आपण आता सहदेवाकडे वळू. तर असा जो हा सहदेव आहे, या सहदेवाला त्यांनी, आता बघा प्रत्येक घरामध्ये ही प्रथा असते की वडिलांना असं वाटत असते मी जो व्यवसाय करतो तो आपल्या मुलाने करावा, पुढे न्यावा. तसंच मार्तंड जोशींना पण वाटलं. जसा हा मोठा झाला सहदेव, तसं त्यांनी त्याला ज्योतिषशास्त्र शिकवायला सुरुवात केली. तो हळूहळू ज्योतिषशास्त्र शिकवत होता. पण त्याला हे माहिती होतं की आपले वडील कशामुळे फारच लोकांमध्ये लोकप्रिय आहेत, प्रसिद्ध आहेत, तर ते त्यांच्या त्रिकाल ज्ञान ह्या विद्येमुळे. त्याच्यामुळे ते जे बालमन असतं ते जास्त विचार करत नाही. त्याच्यामुळे त्याला कायम क्युरिओसिटी होती की आपल्याला हे त्रिकाल ज्ञान विद्या त्यांनी शिकवावी. तो रोज आपल्या बाबांच्या मागे लागत असे, या तुम्ही मला ज्योतिषशास्त्र काय शिकवताय, मला तुम्ही ते शिकवा. आणि त्या मार्तंड जोशींचं हेच म्हणणं होतं की तू आधी ज्योतिषशास्त्र प्रॉपर शिक, पूर्ण शिक, त्याचं संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घे आणि नंतर मी तुला त्रिकाल ज्ञान विद्या शिकवेल. त्यांचं ते म्हणणं शेवटी ते पूर्ण करणारच. त्याप्रमाणे त्यांनी ज्योतिषशास्त्र त्याला शिकवायला सुरुवात केली. जवळपास असं जवळपास ज्योतिषशास्त्र शिकून झालेलं असतानाच अचानक मार्तंड जोशींना देवाज्ञा होते. आणि ह्या सहदेवाचं ते स्वप्न भंग पावतं की त्याला त्रिकाल ज्ञान विद्या प्राप्त होते. मग हे सगळं झाल्यानंतर त्याला ज्योतिषशास्त्र तर थोडं अवगत झालेलं असतं, पण त्याची जी पहिल्यापासूनची इच्छा असते की आपल्याला त्रिकाल ज्ञान ही विद्या यावी, ती काही त्याला प्राप्त झालेली नसते. पण त्याने ध्यास सोडलेला नसतो. आणि आता कोण शिकवणार, वडील नाही तर. आणि हाच प्रश्न जो तुम्ही आता बोललात की आता कोण शिकवणार, तोच प्रश्न त्याच्या मनामध्ये पडलेला असताना तो मग गावोगावी फिरायला लागतो पैठणच्या आसपास की कोणी मला ही त्रिकाल ज्ञान विद्या शिकवते का. तेव्हा कोणालाच माहित नसते ती विद्या, त्याचं नाव पण ऐकलेलं नसतं. त्यामुळे त्याचा भ्रमनिरास होतो. असं भ्रमनिरास झालेला असताना त्याला एक ज्योतिषशास्त्री त्याला सांगतात की अरे तू ना पैठणच्या तिकडच्या पलीकडच्या भागामध्ये जा आणि त्या पलीकडच्या भागामध्ये गोसावी राहतात. त्या गोसाव्यांच्या गुरूंना ही त्रिकाल ज्ञान विद्या माहिती होती, हे मला माहिती आहे. कदाचित त्यांनी त्या गोसाव्यांना शिकवली असेल तर तू त्या गोसाव्यांकडून ती प्राप्त कर. ह्याला खूप आनंद होतो. हा तात्काळ जे धावत सुटतो तिकडे, धावत सुटल्यासारखा तो थेट जाऊन त्यांच्या आश्रमात येऊन थांबतो. आणि आश्रमात येऊन त्या जे गोसावी महाराज असतात त्यांच्या सरळ पायाशी लोटांगण घेतो आणि म्हणतो महाराज असं असं आहे, मी अशा यांचा मुलगा आहे मार्तंड जोशांचा. मार्तंड जोशींचं नाव त्या गोसावींनी पण ऐकलेलं असतं, त्यांनाही ते गुरु तुल्य असतात. ते म्हणतात मला माहिती आहे म्हणे मी त्यांचाच मुलगा आहे, पण म्हणे माझी एक गोष्ट आहे की ते गेल्यामुळे म्हणे आता मला त्रिकाल ज्ञान कोणी शिकवत नाही, तरी कृपया तुम्ही मला शिकवा. ते गोसावी महाराज त्याला उठवतात आणि म्हणतात अरे सहदेवा, तुझ्या मनामध्ये जी काही इच्छा आहे त्रिकाल ज्ञान प्राप्त करून घेण्याची,
ती काही मी शमवू शकत नाही. याचं कारण असं आहे की माझ्या गुरूंनी मला ती शिकवलीच नाही. ओ माझ्या गुरूंना ती ज्ञात होती, हा पण माझ्या गुरूंनी ती मला शिकवली नाही. मी तुला कशी शिकवू? तू उगाच काहीतरी मिथ्या गोष्ट घेऊन माझ्याकडे आलायस, तर मी काही तुला ते शिकवू शकत नाही. पण तो होतं काय की हा सहदेवाला हा ते गोसावी महाराज मुळातच आवडलेले असतात. हा. त्यांच्या चेहऱ्यावरती तेज असतं, काहीतरी त्याला असं वाटत असतं की अरे यांच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, हम्म. तर आपण यांची सेवा करूया आणि यांच्या मठीतच राहू किंवा त्या आश्रमातच राहू. आणि तो त्यांची तशी परवानगी घेतो आणि त्या मठीत राहायला सुरुवात करतो. हो हा सहदेव अगदी मनापासून मनोभावे त्या गोसावी महाराजांची सेवा करतो. त्या सेवेने ते पण खुश होऊन जातात. काही महिने जातात, वर्ष जातात. वर्ष गेल्यानंतर हे गोसावी महाराज एक दिवशी ना सहदेवाला रात्रीच्या वेळेस बोलवतात हा आणि म्हणतात, बा सहदेवा जरा इकडे ये, हम्म. माझ्या खोलीमध्ये ये. त्यांची जी काही साधनेची खोली असते त्या साधनेच्या खोलीमध्ये त्याला बोलवतात हो आणि सहदेवाला म्हणतात की अरे मी प्रसन्न झालोय, तू अगदी मनापासून माझी सेवा करतोय, तू माझ्याकडे कशासाठी आलाय हे मला आठवतंय, हम्म. तुला त्रिकाल ज्ञान विद्या पाहिजे, बरोबर आहे? तो म्हणतो हो, पण आता म्हणे कोण शिकवणार? त्याच्यामुळे म्हणे मला आता काय करू, पण म्हणे माझ्या मनामध्ये अजूनही इच्छा आहे की कोणी असेल तर त्याने ती शिकवावी. हम्म. तर म्हणे मी ती पूर्ण करू शकतो. हो हे ते म्हणाल्याबरोबर ह्याला प्रचंड आनंद होतो. तो अधीर होतो, तो हा. आतुर होतो. तो म्हणतो सांगा सांगा काय आहे? हा. तेव्हा त्याला एक अतर्क्य गोष्ट ते गोसावी महाराज ह्या सहदेवाला सांगतात. ते म्हणतात, सहदेवा ऐक, हम्म. इथून 12 किलोमीटरवरती राधानगरी म्हणून गाव आहे. म्हणे हो. ही जी पैठणमध्ये नदी वाहते ही तिकडूनच येते म्हणे. म्हणे हो. त्या नदीच्या काठी तू जा, हा. त्या ठिकाणी जायचं आणि तिथे तुला एक प्रचंड मोठा लिंबाचा वृक्ष दिसेल हो आणि त्या लिंबाच्या वृक्षाखाली एकच समाधी आहे. तिथे असंख्य समाध्या आहेत म्हणे, हम्म. पण तो लिंबाच्या वृक्षाखाली समाधी असलेलं एकच ठिकाण आहे. अच्छा ती म्हणे माझ्या गुरूंची समाधी आहे. हा. तो म्हणे बरं ठीक आहे, मग काय करू? ते म्हणे अरे अधीर नको होऊ, तुला सांगतो, तू जा तिथे, रात्र होऊ दे. रात्र हा. झाल्यानंतर कोणाच्या लक्षात येणार नाही अशी वेळ साध हम्म. आणि ती उकरून काढ. ती उकरल्यानंतर तुला सांगाडा दिसेल अरे बापरे. आणि तो सांगाडा दिसला की त्याच्यातली तू कवटी काढ आणि ती कवटी घेऊन तडक पैठणला ये. अच्छा म्हणे मग मी काय करू त्या कवटीचं? अरे म्हणे सांगतो ना तुला, अधीर किती झालायस. हम्म. ती कवटी घ्यायची म्हणे, तिची रोज ब्रह्ममुहूर्तावरती उठून पूजा करायची, अच्छा. नदीकाठी स्नान करायचं, मग तिची पूजा करायची. ती पूजा केली की दगडावरती ती आधी स्वच्छ धुवायची, दगडावरती थोडंसं पाणी ओतायचं, म्हणजे हम्म. पाणी घ्यायचं हो आणि काही चमचे आणि त्याच्यावरती ती उघळायची. तिचे 6 वेढे उघळायचे म्हणे, रोज फक्त 6 वेढे उघळायचे. मग तुला ते कवटी. कवटी, मग तुला पांढऱ्या रंगाचं चाटण मिळेल, हा. ते चाटण तू चाटायचं. हा. असं हे प्रतिदिनी करायचं, असं तू रोज कर, तुला त्रिकाल ज्ञान प्राप्त होईल. जा म्हणे, माझा आशीर्वाद आहे. कारण त्याला ते गुरूंना ज्ञान होतं आधीच म्हणून. तर हे सगळं काही असल्यामुळे त्याला इतकं नवल वाटलं, तो भ्याला पण तो त्याला ती अधीरता होती ज्ञान प्राप्त करून घेण्याची, त्रिकाल ज्ञान विद्या. तो जवळपास धावतच त्या राधानगरीमध्ये गेला. हम्म. त्या नगरीमध्ये गेल्यानंतर त्याने रात्री होण्याची वाट पाहिली. त्याला लक्षात आलं की लिंबाचं मोठं झाड आहे, तिथे एकच समाधी आहे. त्याने रात्र होण्याची वाट पाहिली. रात्री त्याने ते उकरलं, खाली सांगाडा दिसला, त्यातली कवटी घाबरत घाबरत बाहेर काढली आणि ती सगळी समाधी पूर्वी जशी होती तशीच बंद करून टाकली, तिथे माती लोटून वगैरे सगळं. आणि तडक ती कवटी घेऊन जो राहत होता त्या, नाही या गोसावींकडे नाही आला, तो त्या पैठणमध्ये आला, त्याच्या घरी आला. घरी आला, रात्रीचीच वेळ होती म्हणून तो तडक नदीवरती गेला. नदीमध्ये नदीच्या काठावरती एका ठिकाणी ती पुरून ठेवली, वरती खुणेचा दगड ठेवला आणि घरी गेला. दुसऱ्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठला, कारण तसं सांगितलेलं होतं गोसावी महाराजने. ब्रह्ममुहूर्तावरती उठला, नदीतच आंघोळ केली त्याने, नदीच्या पाण्यात आंघोळ केली. ती कवटी जी त्याने लपवली होती जमिनीखाली ती काढली, ती स्वच्छ धुतली. ती धुतली, दगडावरती ठेवली. तिथे जे गोसावी महाराजांनी सांगितली तशा प्रकारे तिची पूजा केली.
ती पूजा केली आणि पाण्याचे काही थेंब टाकले आणि तिथे ती उगळली 6 वेळा. हो त्याला ते चाटण मिळणारच ना, डेप्रिसिएशन झाल्यामुळे, ते घासल्या गेल्यामुळे, ते जे हाड होतं ते घासल्या वेळेला, त्याच्यामुळे ते जे काही त्याला चाटण मिळालं पांढऱ्या रंगाचं ते त्याने चाटून घेतलं. आणि अशा प्रकारे आणि ती परत ती खड्ड्यामध्ये पुरली आणि तडक घरी आला. आणि हा प्रघात त्याचा रोजचा सुरू झाला, कारण रोज करायचं होतं हे सगळं. आणि अंधार असल्यामुळे मग कोणाला दुसऱ्या लोकांना काही कोणाला लक्षात येत नव्हतं. हे सगळं तो ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे 3:30 वाजता उठून ते सगळं करत असे. त्याच्यामुळे कोणाला काही लक्षात यायचं काही कारणच नाही. पण तू हळूहळू त्याच्या लक्षात असं आलं की त्याला ज्योतिषशास्त्रामध्ये आपोआप गती प्राप्त होते. एवढंच नाही तर तो काही लोकांचं जातकांचं जे भविष्यातल्या गोष्टी सांगतोय की भविष्यात असं घडेल, त्या सगळ्या खऱ्या ठरतायत. म्हणजे एक प्रकारे त्याला हळूहळू ते त्रिकाल ज्ञान प्राप्त व्हायला लागलं. आणि त्याच्यामुळे त्याला अजून हुरूप आला. त्याच्यामुळे तो रोज पहाट केव्हा होते याची वाट बघायला लागला. आणि हा प्रघात काही महिने चालू राहिला. आता त्याच गावामध्ये मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की या मार्तंड जोशींना अनवरस मुलगी होती, तिचं नाव भाडळी. ही भाडळी पण त्याच गावात राहत होती. आणि त्या काळामध्ये त्या काळामध्ये असं काही फारशा काही कशाच्या सोयी नव्हत्या ज्या आज आपण आधुनिक गावांमध्ये पाहतो, किंवा अजूनही त्या खेड्यागावांमध्ये नसतात. शौचालय वगैरे वेगळं काही नसतं असं. ती त्याच्यासाठी एकदा केव्हा तरी ती सकाळी लवकर उठली असेल आणि ती साहजिकच लोक नदीवरती जायचे, तशी ती नदीवरती निघाली जायला. पाहते तर पुढे सहदेव चालतोय. तिला लक्षात आलं, हा इतक्या सकाळी लवकर उठून काय करतोय, हा खबर जातोय पुढे. ही त्याला हाक मारणार, तेवढ्यात तिला असं वाटलं की जाऊ द्या, हाक नको मारायला, कारण आपण वेगळ्याच कारणासाठी जातोय, जाऊ द्या ना, त्याला जायचं तिकडे जाऊ द्या. तो कुठे चाललाय बघू. नाही, ती क्युरिओसिटी कदाचित असेल असं म्हणून ती पण त्याच्या मागोमाग गेली. तिलाही नदीकाठी जायचं होतं, यालाही नदीकाठी जायचं होतं. तो नदीकाठी चालला गेला, तो आंघोळीला गेला. मग हिला लक्षात आलं की अरे हा लवकर उठून आंघोळ करतोय म्हणून. हिने तिचं ते सगळं प्रातर्विधी आटोपला आणि परत आली. बघतो तर हा एका दगडावरती कवटी ठेवून तिची पूजा करतोय. ही घाबरून गेली. ही एका झाडामागे लपली आणि तिने हळूच ते बघितलं की काय प्रकार आहे. तर त्याने ती शांतपणे ती कवटी काढली होती. त्या कवटीची त्याने पूजा केली होती आणि ती पूजा झाल्यानंतर तिथे पाणी टाकून त्याने ती उघळली. आणि ते उघळल्यानंतर ते आणि चाटलं पण. आणि तसंच ते त्याला काही माहित नाही ना, भाडळी पाहते, पण भाडळी सगळं झाडामधून मागून बघत होती. त्याने ती परत कवटी त्या जिथे खड्ड्यामध्ये पुरायचा तिथे पुरली, वरती खुण्याचा दगड ठेवला आणि घरी चालला गेला. त्याला काही कल्पनाच नाही की आपल्या मागे कोणीतरी हे सगळं बघतंय. भाडळी जात्याच हुशार होती आणि त्याच्यामुळे तिला कुठेतरी त्याचा कार्यकारण भाव कळला की अरे ह्याला जे काही प्राप्त होत आहे त्रिकाल ज्ञान, हा ज्योतिषशास्त्रात जी गती प्राप्त करतो, कदाचित त्याचा संबंध ह्या कवटीशी असावा. आपण जरा पडताळून तर पाहू. म्हणून तिने मनाची हिंमत केली. ती त्या खुण्याच्या दगडाच्या इथे गेली. तिने ती कवटी काढली, तिथेच पाण्यामध्ये धुतली आणि तडक घरी आली. घरी आल्यानंतर ती कवटी घेऊन घरी आली. परत घरी येऊन तिने धुतली. त्याने केलेली पूजा तिने पाहिलेलीच होती. तशीच पूजा त्या कवटीची केली घरामध्ये. आणि घेतली ती कवटी आणि एका खलबत्त्यात टाकली. सरळ ती खलबत्त्यात टाकून कुटली, त्याच्यामध्ये पाणी टाकलं. ती जी काही स्लरी तिला मिळाली ते सगळं गट्टम करून टाकलं. ते तिने पिऊन टाकलं. आणि क्षणात अशी गोष्ट घडली की तिला तात्काळ त्रिकाल ज्ञान प्राप्त झालं. तिला कळायला लागलं, ती ज्या माणसाकडे बघायची त्या माणसाचं भूत भविष्य वर्तमान तिला कळायला लागलं. तिला प्रत्येक गोष्टीमध्ये गती प्राप्त झाली. ती जे जे म्हणत होती ते ते खरं ठरत गेलं. तिला ते लक्षात आलं की हा सगळा कवटीचा परिणाम आहे. पण ही गोष्ट एका बाजूला ठेवू. दुसरा दिवस काय होणार ना सहदेवाचा. दुसऱ्या दिवशी सहदेव उठला, त्याने अन्निका आटोपली, गेला दगडाच्या खाली, पाहिलं तर आतमध्ये काहीच नाही. मग इकडे खण तिकडे खण, इकडे उकर तिकडे उकर, सगळं काही केलं. सगळी आसपासची जमीन उकरून बघितली, कुठेच काही नाही. मग त्याच्या लक्षात आलं की कोणीतरी पळवली. तो धावत धावत गोसावी महाराजांच्या मठात मध्ये गेला, त्यांचे पाय धरले आणि म्हणाला, महाराज घात झाला. ते जे काही मी सगळं करत होतो आपल्या गुरूंच्या कवटीचं, अहो ती कवटीच कोणीतरी नेली. ते गुरु म्हणाले थांब. ते ध्यानस्थ बसले. त्यांनी अंतर्ज्ञानाने ते शोधलं आणि त्याला सांगितलं की अरे सहदेवा, लक्षात ठेव, ती कवटी आहे ना, ती आता तुझ्याच बहिणीच्या पोटात गेलेली आहे. बघ म्हणे, मी तुला सांगतो,
तुझ्या नशिबात एवढंच त्रिकाल ज्ञान होतं, अच्छा. पण तिचं पूर्वसंचित कदाचित जास्त चांगलं असेल तुझ्यापेक्षा, हो. आणि म्हणून तिला ते त्रिकाल ज्ञान प्राप्त झालं. आता तू काही करून काहीही उपयोग नाही, कशाहीमुळे ते परत येऊ शकणार नाही. तुला जेवढं ज्ञान आहे तेवढंच आहे. तुला अजून इच्छा आहे ना त्रिकाल ज्ञान प्राप्त करायची, तर तू एक काम कर. ती जी भाडळी आहे, या भाडळीचं शिष्यत्व पत्कर. जरी ती तुझ्यापेक्षा लहान असली तरी तू त्रिकाल ज्ञानाने तुझ्यापेक्षा मोठी आहे. तिला ते संपूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तुला ती ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल तर तू त्या भाडळीचं शिष्यत्व पत्कर. पुढे ह्या सहदेवाने तिचं शिष्यत्व पत्करलं, तिच्याकडून ज्योतिषाविषयक ज्ञान प्राप्त करून घेतलं, आणि मग ह्या जोडगोळीने जे भविष्य, अदमास, मुहूर्त, शकुन जे सांगितलीत ती सगळी म्हणजे सहदेव भाडळीची कथा. वा. अशी ही कथा आहे सहदेवाची. हे खरंच खूपच अद्भुत आहे सगळं. आणि म्हणजे म्हणावं तर विश्वास होतो, म्हणावं तर हे खूप अतर्क्य वाटतं असं. हा, पण जे काही आहे, जर ते इतकं जास्ती प्रसिद्ध होतं त्या काळात आणि लोकांना त्याचे अनुभव आले असतील, म्हणूनच पुढच्या पिढीला त्यांनी ते नक्कीच, शिकवलं. निश्चितच. तर खूपच छान. मला असं वाटतं की आपण एकाच म्हणजे एपिसोडवर थांबू नये, आणि पुढे पण म्हणजे तुमच्याजवळ तर खजानाच आहे, खूप तुमच्याजवळ माहिती आहे ह्याच्याबद्दल. तर मी तुम्हाला विनंती करेन की पुढच्या भागात पण आपण ह्याची चर्चा आपण पुढे सुरू ठेवूयात. चालेल आणि ना, आपल्याला करता येईल ते तसं. हा, आज आपण थांबू, पण पुढच्या भागासाठी नक्कीच मी निश्चित. तुम्हाला विनंती करते की आणखीन आम्हाला आमच्या सगळ्या सदस्यांना खूप खूप माहिती याच्याबद्दल आणखीन हवी आहे. आणि असेच आणखीन पण ग्रंथ, कारण तुमचा जो अभ्यास आहे, ग्रंथ तुम्ही वाचता आणि त्याच्यातनं तुमचं जे अनालिसिस आहे किंवा तुमच्यासाठी जे टेकअवे आहे, दॅट यू शेअर विथ अदर्स ऑल्सो, तर ते खूप छान आहे. सो तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिली. खूप खूप धन्यवाद, आणि तुम्हाला पुढच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच आपण दुसरा एपिसोड ह्याच्यावरचा करू, कारण आता मी तेवढंच सांगितलंय. अजून भाडळीची कथा राहिली आहे, त्यांनी काय काय सांगितलंय ते पण राहिलंय, ते आपण पुढच्या भागामध्ये. आणि पुढे म्हणजे त्यांच्या ह्याच्यातनं आणखीन पण तुम्ही जसं म्हणाला की बऱ्याच म्हणजे फक्त पावसाविषयी नाही, फक्त म्हणजे असे शकुन अपशकुन ह्याच्याविषयी नाही, तर इतरही बऱ्याच गोष्टींबद्दल त्यांनी सांगितलंय. तर तुमच्याकडनं ते जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. तर आपण ही उत्सुकता थोडी आपण जरा हे ठेवूयात आणि पुढच्या भागात त्या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करू. खूप खूप धन्यवाद मोहन सर. भेटूया. धन्यवाद.